हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण प्रॉब्लेम सेट 54 पाहणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला काय दिलं ते आपण पहिले वाचून घेऊ। पहिला प्रश्न, युजिंग ब्रॅकेट्स राईट 3 पेअर्स ऑफ नंबर्स हुज सम इज 13। म्हणजे आपल्याला 3 पेअर लिहायचे आहेत ज्यांची बेरीज सम म्हणजे बेरीज 13 आहे। यूज देम टू राईट 3 इक्वेशन। म्हणजे आपल्याला अशा 3 इक्वेशन करायचे आहेत की ज्यांची बेरीज किती आहे 13 आहे। मग आपण उत्तर करू। उत्तर आहे आपलं पहिल्याचं 3 अशा संख्या पाहिजे ज्यांचं बेरीज आपल्याला 13 पाहिजे। तर मग आपल्याला आपण एक घेऊ 10 + 3 याची जी बेरीज आहे ती 13 येणार आहे। दुसरं आपण पाहू 9 + 4 जर केले तर याची पण बेरीज 13 येईल। तिसरं घेऊत आपण 5 + 8। चौथं घेऊत आपण 4। आपण 5-6 करू 12 + 1 पण 13 होतं। पाचवं एक उदाहरण घेतलं आपण तर 6 + 7। म्हणजे आपल्याला 2 संख्या आहे अशा घ्यायच्या आहेत की ज्यांची बेरीज 13 आहे। याच्यापैकी तुम्ही त्यांनी 3च सांगितले, मी 5 उदाहरण दिलेले आहेत। तर अशा प्रकारे हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं झालं। दुसरा प्रश्न पाहू, फाइंड 4 पेअर्स ऑफ नंबर्स 1 ईच ॲडिशन। म्हणजे आपल्याला 4 पेअर करायचे आहेत। 1 ईच ॲडिशन, एक ॲडिशन करायची, एक सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन दॅट मेक्स द नंबर 18। आणि त्या सगळ्यांचं उत्तर आपल्याला किती पाहिजे 18 पाहिजे। ठीक आहे, डिव्हिजन दॅट मेक्स द नंबर 18 म्हणजे याचं उत्तर पाहिजे। जे पण आपण करायला त्याचं उत्तर आपल्याला 18 यायला पाहिजे प्रत्येकाचं। राईट द इक्वॅलिटीज फॉर ईच ऑफ देम। म्हणजे आपल्याला काय करायचं इक्वॅलिटीज फॉर ईच ऑफ देम आपल्याला दाखवायचं। म्हणजे 18च उत्तर सगळ्यांचं दाखवायचं आहे। पण मी तर एक उदाहरण न देता मी 2 उदाहरण देतो। म्हणजे तुम्हाला 2 किंवा 3 एक्झाम्पल देईल। पहिलं आपण काय घेऊता ॲडिशन। हे प्रश्न क्रमांक 2 आहे, त्याचा आन्सर आहे। पहिलं आपण ॲडिशन घेऊ। ॲडिशनचे आपल्याला 2 असे एक्झाम्पल घ्यायचे की ज्याची ॲडिशन 18 आहे। तर मग 10 + 8 18 होतं। आपण 15 + 3 पण 18 होतं। ठीक आहे, मी 2 घेतले, त्यांनी एकच सांगितलं ईच। 1 ईच म्हटलं तर एकच असते। दुसरं आहे ॲडिशनच्या नंतर मी घेईल सबट्रॅक्शन। सबट्रॅक्शन 2 अशा संख्या घ्यायची ज्याची सबट्रॅक्शन 18 आहे। तर पहिला आहे 20 - 2। याचं जर उत्तर केलं तर 18 येतं। अजून एक एक्झाम्पल घेऊत आपण 24 - 6। याचं जरी उत्तर केलं तर 18 होते। आता ॲडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन। अशा आपल्याला 2 संख्या पाहिजे ज्याचा गुणाकार आपल्याला 18 पाहिजे। तर याला उत्तर लिहायचं तर तुम्ही असं लिहू शकता 18। याचं पण 18 येतं, इथं पण 18 येतं, इथं पण 18। आता 6 + 3 याचं उत्तर 18 येतं। अजून एक उदाहरण घेऊ 9 × 2। याचं पण मल्टिप्लिकेशन केलं तर याचं पण काय येते 18। ठीक आहे, मग आपल्याला भरपूर अशा गोष्टी भेटू शकतात की ज्याचं मल्टिप्लिकेशन काय की 18 आहे। आता डिव्हिजन घ्यायचं आहे। डिव्हिजनमध्ये पहिलं घेऊत आपण 36 / 2। 36ला आपण 2 भागितलं तर उत्तर किती ते 18 येते। किंवा अजून 54ला आपण 3 डिवाईड केलं तर उत्तर 18। म्हणजे आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन प्रत्येकाचं मी उदाहरण घेतलं आणि त्याचं सगळ्याचं उत्तर काय आलं 18 यायला। आपल्याला हेच विचारलं होतं। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। उत्तराची स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपले येणारे व्हिडिओ पण पाहत चालू। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।